नमस्कार. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती अर्जुनाच्या समोर खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत. भगवंतांना तो युद्धभूमीच्या मध्यभागी घेऊन येतोय आणि तिथे तो मात्र आता आपल्या मनात वैराग्याची भावना आणतोय, विरक्तीची भावना आणतोय, निवृत्तीची भावना आणतोय. पण हे वैराग्य आहे का, ही निवृत्ती आहे का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तसा तो भगवंतांनाही पडलेला आहे. त्यांनाही वाटतंय की हे वैराग्य नाही आहे, हे अर्जुनाचं ढोंग आहे. बघा, हे ढोंग आहे. ढोंग का बरं म्हणतोय मी? म्हणजे अनेकांना पटणार नाही. अर्जुनाला ढोंगी म्हणायला कुलकर्णी तुम्ही का मोठे लागून गेले का, असं काही वाई म्हणाल तुम्ही मला. पण हे ढोंग म्हणजे भगवंतानी तर चक्क अर्जुनाला शिवी दिली आहे. हो, नपुंसक म्हटलंय. इथे मी ढोंग म्हणतोय. हे अर्जुनाचं ढोंग आहे. ढोंग कसला आहे? मुळात वैराग्य काय हे समजून घेतलं पाहिजे. वैराग्य कशाला म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. वैराग्य काय असतं? वैराग्य येतं उपभोगानंतर. उपभोग हा शब्द जरासा कटकेल, म्हणून वैराग्य येतं ते तृप्तीनंतर. भरून पावलोय सगळं, सगळं झालंय. आता आयुष्यात काही मिळवायचं उरलं नाही, सगळं मिळवलेलं आहे. आता मला या सगळ्याची आवश्यकता नाही असं वाटणं म्हणजे वैराग्य. सगळ्या सुखांचा उपभोग घेऊन झाला आहे आणि आता त्या सुखाची आवश्यकता मला वाटत नाही, याला म्हणावं वैराग्य. अर्जुनाला वैराग्य आलं होतं का? म्हणजे राज्य उपभोगलंय, राज्याचा अधिपती झालाय, स्वामी झालाय, मग आता या राज्यामध्ये काहीच नाही असं वाटायला लागलंय, असं काही झालंय का? नाही. राजा व्हायचं राहिलंय, राज्य उपभोगायचं राहिलंय. मग विरागी भावना येते कशी? विरागी भावना ही उपभोगानंतर येते, उपभोगाच्या तृप्तीनंतर येते आणि त्याआधी येत असेल तर ते ढोंग आहे. अगदी सोपी म्हण सांगू, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणजे द्राक्ष त्या कोल्ह्याच्या उडीच्या उंचीपर्यंत नाहीच आहेत, ते खाताच येत नाही आहेत. आणि जेव्हा खाता येत नाही आहेत तेव्हा कोल्हा या निर्णयावर येतोय, जाऊ दे, द्राक्षात काय पडलंय, द्राक्ष तर आंबट असतात, ती खायची नसतात. कोल्हा या निर्णयावर द्राक्ष खाऊन येतोय का? खायला मिळालं, तृप्त झालाय आणि मग तो आंबट म्हणतोय, असं आहे का? नाही ना, अजिबात तसं नसतं. कोल्ह्याला खायलाच मिळालेलं नसतं, ते त्याच्या झेपेपर्यंत, उंचीपर्यंत, उडीपर्यंत नसतं. आणि जेव्हा प्रत्येक वेळेला उडी मारून जमिनीवर पडावं लागणार आहे आणि त्याच्या जखमा शरीराला होणार आहेत, तर त्या संभाव्य जखमांचा विचार करून कोल्हा मनात विराग आला, वैराग्य आलं असं म्हणत असेल तर ते ढोंग असतं. अर्जुनाचं असं होत आहे. सगळ्या रणभूमीवरती आपल्या लोकांना बघतोय आणि त्याच्या मनात जी हे युद्धच नको अशी भावना येते, ती वैराग्याची कशी असू शकेल? तो आहे विषाद. म्हणून अर्जुन विषाद योग आहे. हा विषाद अर्जुनाच्या मनामध्ये आहे. अगदी ढोबळ सांगू का, एखादा निर्धन माणूस ज्याच्याकडे पैसेच नाहीयेत, कसेच पैसे नाहीयेत, तो साधेपणाने वागतोय. नाही, आपल्याला साधेपणाच आवडतो काय? अरे साधेपणानं राहणं तुझी मजबुरी आहे. तुझ्यासाठी साधेपणा अपरिहार्य आहे. एखाद्या चांगल्याशा हॉटेलात जाऊन राहणं, चांगल्याशा हॉटेलात जाऊन खाणं हे तुझ्या आवाक्यातलं नाही आहे. त्यामुळं तू साधेपणानेच वागणार. तुला तृप्तीचा आनंद नाही आहे, तृप्ती नंतर आलेलं वैराग्य नाही आहे. म्हणजे हा कफल्लक, अंगावर काय साधे कपडे घ्यायला पैसे नाही आहेत आणि हा म्हणतो नाही, आपण मलमली तलम वस्त्र वापरणार नाही, आपण साधी माणसं आहेत, आपण साधी वस्त्र वापरूया. अरे साधी वापरूया काय, ती घ्यायची सुद्धा तुझ्यात हिंमत नाही. आणि अशी हिंमत नसली की तो विषाद असतो, मग त्याग करण्याचा विषाद असतो. अहिंसा कोणाची महत्वाची मानावी हो? कोणाची महत्वाची मानावी? म्हणजे एखादा निर्बल, निर्धन, गरीब
एक झापड मारली तर पडावा कोलमडून, अशा माणसाने हिंसेचा विरोध करत अहिंसेचं समर्थन केलं तर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही. म्हणजे त्या अर्थाने लोक काय म्हणतील नाही, लोकांना कळेल ना. एका झापडीत चड्डी ओली करणारा हा, एका झापडीत, आणि हा सांगतोय अहिंसेच्या गप्पा, हा सांगतोय अहिंसेच्या गोष्टी. मग अहिंसा कोणाची महत्वाची? जसं तिकडे आहे, निर्धन माणसाचा साधेपणा महत्वाचा नसतो. हातात संपत्ती आहे, बळ आहे, सगळं आहे, वाटेल ते वस्त्र विकत घेण्याची क्षमता आहे, वाटेल त्या वाहनाने जाण्याची क्षमता आहे. उद्या एखाद्या माणसाकडे संभाजीनगर ते मुंबई असा विमान प्रवास नियमित करावा लागला तरी त्याची क्षमता आहे. पण तो म्हणतोय हे पैसे असे वाया जाता कामा नयेत, ते चांगल्या कामासाठी लागले पाहिजेत, म्हणून मी सार्वजनिक वाहनाने प्रवास करीन, रेल्वेने प्रवास करीन, बसने प्रवास करीन, त्यात माझे पैसे वाचतील आणि ते पैसे मी अन्य चांगल्या कामात गुंतवू शकेल. याला म्हणायचं साधेपणा. तुमच्याकडे मलमली वस्त्र घेण्याची क्षमता आहे, पण तुम्ही घेत नाही आहात कारण तुम्हाला वस्त्रांच्या मध्ये अधिकचे पैसे खर्चावे वाटत नाहीत, म्हणून तुम्ही साधी वस्त्र घालता आहात. याला म्हणायचं साधेपणा. लक्षात, साधेपणा उपभोगानंतरच्या गोष्टी, सामर्थ्यानंतरच्या गोष्टी लक्षात येत आहे. अहिंसा कोणाची? मरतुकड्याची अहिंसा असत नाही. त्यानं हिंसा करायचं ठरवलं. मला खूप वाटतं अमक्याला मारावं म्हणून, खूप वाटतं. माझ्याही मनात काही जणांना मारण्याचे विचार येतात आणि ते विचार मी धुडकावून लावतो की असं मारायचं नसतं कोणाला. अरे तुझ्यात दम पाहिजे ना मारण्याचा, दम पाहिजे मारण्याचा. दम नसेल, शक्ती नसेल तर ती अहिंसा नसते. आपल्याला मारताच येणार नाही हा विषाद असतो. मग अहिंसा कोणाची महत्वाची? अहिंसा त्याची महत्वाची ज्याच्या अंगामध्ये प्रचंड बळ आहे, प्रचंड शक्ती आहे. तो कोणालाही मारू शकतो, पण तो मारणार नाही. मारणार का बरं नाही? त्याला हिंसा आवडत नाही. हिंसेची सुख उपभोगली आहेत, म्हणजे हिंसा करू शकण्याचं सामर्थ्य उपभोगलंय. सुख उपभोगली जरा चुकीचा शब्द होईल, पण आता ते उपभोगावं वाटत नाही. धनाचा आनंद उपभोगलाय, तृप्त झालाय, पण आता त्याची आवश्यकता वाटत नाही. या उपभोगाच्या तृप्तीनंतर येतो तो साधेपणा खरा. अर्जुन इथे जो दाखवतोय ना भावना, ती भावना विषादाची आहे, विरागाची नव्हे, वैराग्याची नव्हे. आणि याच वैराग्याच्या भावनेला, विषादाला वैराग्य म्हणतोय अर्जुन, त्याला दूर करण्याचा प्रयत्न स्वतः भगवंत करतायत. आणि हा वैराग, त्याच्या मनातली ही भावना वाढतच चाललेली आहे. बघूया पुढच्या कथेमध्ये प्रत्यक्ष भगवंत या विषादाला कसे दूर करतात.